तर हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर हा व्हिडिओ 15 ऑगस्टच्या दिवशीचा आहे. आज मी इकडे तुम्हाला कात्रज तलावावर लागलेला झेंडा दाखवायला आणलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला जास्त टाइम वेस्ट न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर इकडे बघू शकता किती मोठा झेंडा आहे. आणि हे आमच्या घरापासून पण एवढाच मोठा दिसतो बरं का. जवळ आल्यावर अजून जास्त मोठा दिसतो. तर खूपच भारी आहे. कात्रज एरियामध्ये एवढा एकच झेंडा आहे जो एवढा उंचावर आहे लावलेला. तर इकडे आम्ही फिरायला आलेलो होतो आणि बरं नव्हतं तरी सुद्धा फिरायला आलो होतो बरं का. तर असू द्या, बरं नसल्यावर फिरायला गेल्यावर बरं होते, म्हणजे बरं वाटते नाही का. तर इकडे हे बघा, हे याच्यामध्ये खेळायचं होतं मयंकला, पण ऑलरेडी एवढे नंबर लागले होते की हे बघूनच चक्कर आला मला. म्हणलं कधी रात्री नंबर लागायचं. आम्ही इकडे झेंडा वगैरे बघितला. 10 वेळेस त्या झेंड्या जोडून हलू वाटाना आम्हाला. एवढं भारी ते लहरावत होतं ना की विचारूच नका. तर चला सगळ्यांनी म्हणा बरं एकदा कमेंटमध्ये, भारत माता की जय, भारत माता की जय. तर चला मग इथून निघूया आपण. इकडे कात्रज तलावावर हे विठ्ठलाची मूर्ती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. जेव्हा की दरवेळेस आपण येतो तर शूट घेत असतो इथला. तर विठ्ठू माऊली ते पण लिहा कमेंटमध्ये, ठीक आहे. तर आम्ही इथून निघणार आहे आता रिटर्न जाण्यासाठी. परत एकदा तुम्हाला झेंडा दाखवून देते एकदम जवळून, जेव्हा की आम्ही झेंड्याच्या खाली उभे होतो. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. खूप जण म्हणतात काय यार करिश्मा बोर झाले तेच ते व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन दाखव. तर मी नेक्स्ट व्हिडिओपासून काहीतरी तुम्हाला नवीन दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बाकी तुमचा सपोर्ट आणि प्रेम असंच राहू द्या. ही बघा, ही कात्रज तलावची ट्रेन आहे. मागच्या वेळेस आम्ही बसलो होतो तर आमची ट्रेन थांबत चालली होती. त्यामुळे आता काही इच्छाच नाही झाली या ट्रेनमध्ये बसायची. जाऊ द्या, काय तेच दरवेळेस नाही का, नवीन काहीतरी करायला पाहिजे. तर आम्ही ट्रेन आता लांबूनच बघितली. मयंक म्हणत होता या ट्रेनमध्ये बसायचं, पण म्हणलं नाही बाबा, आपल्याला कात्रज तलाव फिरायचं आणि मग निघायचं. तर इकडं आम्ही आलो, दर्शन वगैरे घेतले, विठू माऊलीचे, ट्रेन वगैरे बघितली. फ्रेंड्स, आमचं काही म्हणजे हे नव्हतं की आम्ही येणार वगैरे फिरायला, असं पण आलोय सहज फिरायला कात्रज तलाव. म्हणजे चला, तब्येत खराब आहे, बोर वाटतंय, मग बाहेर गेल्यावर जरा फ्रेश वाटन, त्यामुळे आलो आम्ही फिरायला. तर एकदम झेंडा लय भारी दिसते बघा. झेंडा लय वेळेस दाखवला आम्ही. तर तिकडे गर्दी आहे. त्या मयंकला त्या याच्यात बसायचं होतं पण तिथं गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललोय आता घसरगुंडी खेळायला. हां, थोड्या वेळाने येऊ परत. तेच हेलपट्या करायच्यात आम्हाला. तर चला मग. इकडं मयंक खेळतोय. हां, अरे दुसरे पोरं येतात व्हिडिओमध्ये, कॉपी हे येतंय परत ते तसलं कमेंट बंद होऊन जाते. लई पोरं दाखवले की लहान मयंक खेळतोय इकडं. कसं ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे पोरांनी. घरी तर खेळतो पण मी इकडं जरा मोकळा खेळतो. घसरगुंडी, झोका. नीट 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 पडशील, आगाऊ पण नको करू पाय. तो खेळतोय, मी बसली तर बोर होत आपलं असंच. बरं वाटतं, बाहेरचं वातावरण छान आहे. हे बघा, छान वाटतं इथं बसून. हा बघा मयंक, आवर तो खेळतोय. बसली थोड्या, मग एक चक्कर मारून मग जाऊ. तर फ्रेंड्स, आम्ही बाहेर आल्यावर काहीतरी खाल्ल्याशिवाय घरी जातच नाही. तर मयंकला इकडे वडापाव खायचा होता आणि मला वडापाव नाही आवडत जास्त, मला पॅटीस आवडतो फक्त. त्यामुळे त्याच्यासाठी वडापाव घेतला, माझ्यासाठी पॅटीस घेतला, खाल्ला आणि आलो घरी. काय त्याच्यात तर तब्येत खराब आहे, बरं नाही, त्याच्यामुळे हे औषधं घेऊन आलेली आहे. तापाच्या, सर्दीच्या, डोकं दुखणं, खोकला, सगळं जाऊ. फटाके फुटतायत तिकडं बघा. ते कात्रज तलावचं झेंडा किती भारी दिसतोय बघा. दोन्ही साईडने फटाके फुटायले. मंदिराला लाईट लावलेत, लाईटिंग. हा, ब्लू लाईट लागलाय पहिले, आता तो ब्लू लाईट बंद झालाय. जायचं नव्हतं पण बाहेर गेल्यावर असं जरा फ्रेश वाटतं. घराघरामध्ये नाही का माणूस, घराघरामध्ये बिमार होते माणूस घरात बसून. तर आता गोळ्या औषधं वगैरे आणलेल्या, करायचं खायचं. अजून पाण्याचा पत्ता नाही, पाणी नाही आलंय. आता दिवाबत्ती आवरते, बोलू थोड्या वेळाने पाणी आलं. फ्रेंड्स, दिवाबत्ती केली आणि बसली आता. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. एक जॉब बघितलेला आहे मी.
तर कसं आहे सांगायला नाही पाहिजे तसं, तर माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला नजरच लागते. हे मी अक्कलकोटवरून आणलेला पेन आहे बघा, शिर्डी अक्कलकोटवरून आत्तापर्यंत सांभाळून ठेवलं आहे. अक्कलकोटला गेलती तेव्हा आता 2 वर्ष आले असतील. तर हां, एक जॉब बघितलेला आहे. माझी कोणती गोष्ट सांगितली ना तिकडे नजर लागतेच. आता असं नको व्हायला, पण एक ठरवलेलं आहे. जॉब बघितलं आहे तिथं जर माझं काम झालं ना तर मग मी हळूहळू यूट्यूब पण सोडून देणार आहे. यूट्यूबची गरजच नाही पडली पाहिजे, कारण लई डोक्याला ताप होतो बाबा, उघड डोकं हँग होतं ह्या यूट्यूबमुळं. नको ते कोणाच्या भांडणात मला अजिबात पडू वाटत नाही. आणि मग हे यूट्यूब म्हणलं की मग ते आलंच, कोण नाही कोणी बडस टवसन, मग आपण त्यांना उत्तरं देत बसा असं होतं आहे. त्यामुळे असं विचार केला, हे जर जॉब लागलं ना, आता एक जॉब बघितलेला आहे मी, जर लागलं ना तर मग हे यूट्यूब हळूहळू सोडून देईल मी. साईड बाय साईड जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा यूट्यूब म्हणजे व्हिडिओ बनवत जाईल. नाहीतर आपलं काम भलं ना आपण भलं, कोणाच्या देण्यात नाही. आणि यूट्यूब म्हणजे वाटतंय तेवढं सोपं नाही आहे, बऱ्याच गोष्टीचा त्रास पण फेस करावा लागतो. तर पाण्याची वाट पाहून अख्खा दिवस गेला, पण पाणी नाही आलं बाबा. पाणी नाही येत तोपर्यंत आमचे कामं काय आवरत नाही. कधी येतोय पाणी काय माहिती, पाणी आल्याशिवाय कामं आवरत नाही. बसली आता बोर होत, लय बोर व्हायला लागलं. तर आज आम्ही कात्रज तलाव फिरून आलो आणि हा व्हिडिओ मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ॲड करून देईल, तिकडे बघा. आता तर काही व्हिडिओ कंटिन्यू नाही करणार मी, उद्याच्या व्हिडिओमध्ये ॲड करेल. आता मयंकला कंटिन्यू 2-3 दिवस सुट्ट्याच आहेत. 15 ऑगस्टची, गोपाळकाल्याची, उद्या दहीहंडी, ते दाखवायला नेईलच मी तुम्हाला. आणि त्यानंतर रविवारची एक सुट्टी येते परत. तर अशा कंटिन्यू सुट्ट्या आहेत. तर मला जायचं होतं बाहेरगावी, पण काही जमलं नाही. बरी नाही ना तब्येत, त्याच्यामुळे आता गोळ्या वगैरे खाऊन ठीक व्हायचं, पण म्हणजे तब्येत बरी नाही म्हणून जमलं नाही मला तिकडं जाणं. नाहीतर मी जाणार होती, पण कॅन्सल झालं. पण असंच असतं, मी कधीतरी म्हणजे अशी कोणतीही गोष्ट शेअर केली का ती होतच नाही, ती कम्प्लीटच होत नाही. असं मी लय अनुभवलेलं आहे दरवेळेस. पण जाऊ द्या, आता काय आहे नशिबात. पण माझ्याही काही मनात राहत नाही आणि ती गोष्ट मग सांगितली की पूर्ण होत नाही. तरी पण माझं अक्कल ठिकाण्यावर येत नाही. जाऊ द्या, जे व्हायचं ते होतंच शेवटी, नाही का. तर चला, हा व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये ॲड करते मी. आता काय पाणी आलं की कामं आवरून जेवण करून झोपणार. कंटिन्यू करा तुम्ही. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर कालचा व्हिडिओ राहून गेला होता कंटिन्यू करायचा, म्हणून म्हणलं चला. तर उठली, आवरलं, आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली. मयंक खेळायला गेलेला आहे बाहेर, त्याचं इकडं पाणी तापून ठेवलेलं आहे, पण अजून आला नाही. आल्यावर तो आंघोळ करेल. आणि आज आहे गोपाळकाला. दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून. व्हिडिओ तर काही शूट करायची इच्छा होत नाही आहे, पण तरी हाय बाबा, मी जिवंत आहे. खूप जणांना प्रश्न पडतो, व्हिडिओ नाही आले, लाईव्ह नाही आली की कुठं गेली, हाय का नाही. तर त्याच्यामुळे म्हणलं चला हाय म्हणून टाकावा व्हिडिओ. तर आहे, जिवंत आहे, इथंच आहे, कुठं नाही गेली. तर बरं नव्हतं मला 2 दिवस, त्यामुळे लाईव्ह पण पॉसिबल नाही झाली, व्हिडिओ पण पॉसिबल नाही झाले. तरी आज मी मयंकच्या चॅनलवर स्टोरीचा पार्ट 7 टाकणारच आहे. आज बनवते कोणत्या हल्तीमध्ये व्हिडिओ. तर काय नाही, चला आता आवरायचं चालू आहे माझं. रात्री पण एवढं उशीर झाला, त्याच्यापुढे लाईव्ह येणं काही झालं नाही माझं. आमचा अख्ख्या बिल्डिंगमध्ये ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ते पाणी असलं तरच कामं आवरल्या जातात, कारण भरून ठेवायला काही नाही आहे. मग पाणी आलं कवाच्या कवा, रात्री 9 वाजता मग पाणी भरून ठेवला, मग कामं आवरले. धुणं हो तापलं ना भाऊ, ये ना आंघोळ कर ना. हो ना, की आता उमाय ना, की आता तर पाणी वगैरे भरलं. मग नंतर कपडे, भांडे सगळं आवरायला आम्हाला रात्री जेवायला 11 वाजले. का रे भाऊ, बोबडे. तर आता हा आंघोळ करतो आणि आपल्याला जायचंय. दहीहंडी नाही का संध्याकाळी आज, गोकुळनगरला जाऊ ना आपण दहीहंडी पाहायला. कात्रजची दहीहंडी मोठी. हो जाते तिकडं बाबा, मला भीती वाटते. इकडे जाऊ आपण जवळच्या जवळ. हो, पैशाचं पाणी पडतं हुशार. तर चला, आता याला आंघोळीला पाणी टाकून देते, आवरते सगळे कामं आणि मयंकच्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवून टाकते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आम्ही काल कात्रज तलाव फिरायला गेलो होतो. आज आम्ही जाणार आहे दहीहंडी पाहायला. तर दहीहंडीचा आम्ही स्पेशल सेपरेट दुसरा व्हिडिओ बनवू. या व्हिडिओमध्ये आम्ही जिवंत, म्हणजे मी जिवंत आहे एवढंच दाखवायचं होतं. सगळे म्हणते कुठं गेली व्हिडिओ येत नाही. पाऊस आला, पडली ना, आलाय का पाऊस आला.
हा पाऊस येऊन राहिला बारीक बारीक. चला कपडे टाकलेत बाहेर, कपडे काढते आणि चला आता या व्हिडिओमध्ये एवढंच बाबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काही नाही, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दहीहंडी दाखवेल मी तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. आता थोडं बरं वाटतंय. खूप जण विचारत होते तब्येत बरी आहे का, बरी आहे का. बरी आहे, थोडी बरी आहे. रात्री गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत, बरं वाटतंय. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय कर पहिले त्यांना. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओ.